नमस्कार, मी सुरेखा गाडीगावकर. सुरेखाच किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे 2 प्रकारचे मोमोज, व्हेजिटेबल, एक वाफे उकडीचे आणि तळणीचे. आपण साहित्य पाहूया. आपण मोमोजसाठी मैदा लागतो. तर हा बघा, 1 वाटी मी मैदा घेतला आहे. त्या भाज्या म्हणायला गेलात तर ह्या भाज्या आहेत तिकडे घेतल्या. टोमॅटो घेतलाय चिरून, मटार घेतलाय. तो मटार जरासा मी ठेचून घेतलाय कारण तो लवकर शिजण्याकरता. आणि हा एक अर्धा कोबी आहे, तो घेतलाय बारीक चिरून. आणि चीजचं क्यूब घेतले. तर हे कसं मी किसून घालणार आहे. आणि आपला हा छोटे बारीक होते 2 गाजर, ते किसून घेतले. ते कोथिंबीर आहे, घेऊन बारीक चिरून घेतले. आणि सिमला मिरची घेतली आहे, 1 सिमला मिरची होती ती बारीक कापून घेतली आहे. आणि कांदा घेतला एक, तो पण बारीक चिरलेला आहे. आणि ते मिरची 3 मिरच्या आहेत, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी. आणि आपल्याला हळद लागणार आहे, थोडंसं गरम मसाला पण लागणार आहे, हिंग आहे आणि सुकी मिरची. हे आपल्याला मोमोजची चटणी बनवायसाठी हे साहित्य आहे. आपण बाहेरून तो चटणी करतो, पण आपण घरीच करायची चटणी, तर ती तुम्हाला मी दाखवते. या मिरच्या बघा, 5-6 मिरच्या मी धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. इथे 5-6 पाकळ्या लसूण, थोडंसं हे बघा आलं, जिरे, धणे आणि हे टोमॅटो, हे चटणीसाठी आहे. परत आपल्याला इकडे हे मीठ लागणार आहे, मीठ आहे, तेल आणि पाणी. पाणी काय मी ते दाखवलं नाहीये, पाणी मी तिकडे घेताना तुम्हाला दाखवते. आपण सुरू करूया. आता आधी चटणी करून घ्यायची. हे सगळं मिक्सरला घेते घालून आणि याची पहिली चटणी करून घ्यायची. थोडंसं मीठ आणि याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं. आणि हे मिक्सरला मी लावून घेते आधी. हा, आपली आता चटणी बघा झालेली आहे. मस्त घरच्या घरी चांगली करता येते. आणि याला नंतर फोडणी द्यायची आहे. ते नंतर चटणी झाली. आता आपल्याला काय करायचं, पीठ मळून घ्यायचंय. कारण पीठ मळून आपल्याला 10 मिनिटं ठेवायला लागतो. 1 वाटी पीठ आहे, तर जरासं मीठ घालून घ्यायचं. तसंच 1 चमचा तेल घालायचं. आता हे चांगलं ना असं हाताने हे सगळं मिक्स करायचं. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे. पातळ करायचं नाही, घट्ट करायचं नाही. आपण चपातीचं पीठ मळतो तसंच मळायचं आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून. आता हे बघा, आपलं हे पीठ मळून असं झालेलं आहे. हे असंच राहिलं पाहिजे. थोडंसं त्याला तेल लावून घेऊया. असं तेल लावून आता याला ना 10 मिनिटं झाकून ठेवायचंय. आता हे झाकलं. आता आपण थोडंसं भाजी करून घेऊया पहिली. 10 मिनिटं हे पाहिजे, त्यापेक्षा आपण थोडी भाजी पहिली करून घेऊया. आता मी गॅस पेटवते, कढई ठेवली आहे. भाजी फोडणी घालून घ्यायची आहे. कढई तापू दे. कढई तापली का तेल घालून घ्यायचे. तेल जास्त घालायचं नाही, 2-3 चमचे फोडणीला घालायचं तेवढं. आणि आपल्याला काय जास्त ओली भाजी नाही करायची, सुकी करायची आहे. पण भाजी शिजायला पाहिजे. भाजी शिजवूनच घ्यायची. काय काय कच्चे खातात, मुलं खायला मागत नाहीत. आणि भाजी कोणती मुलं खात नाहीत. कोबी खायला मागत नाही, फ्लावर वगैरे सगळं, गवार, सिमला मिरची खात नाहीत. असं बारीक चिरून आहे ना, असं करून मुलांना खायला घालायचं. पण ते शिजवायचं, कारण कच्चं असलं ना त्यांना कळतं.
तर ते खायला मागत नाही, ते बाजूला काढतात. त्यापेक्षा आपलं बारीक चिरून चांगलं शिजवले आणि त्याचे मोमोज बनवले ना, समजतही नाही की त्याच्यामध्ये काय भाजी आहे. आता तेल तापलं ना, आपण जिरे थोडंसं घालून घ्यायचंय. जिरे घातलं की थोडंसं हे बघा किंचित हिंग. हिंग झाले की आपण मिरची घेतली होती कापून, ती मिरची घालायची. थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. थोडंसं गरम मसाला थोडंसं घालायचं, जास्त नाही. याच्यामध्ये काय सगळे मसाले घालायची जरूर नाहीये, फक्त आपल्याला गरम मसाल्याचा थोडासा स्वाद हवा आहे म्हणून. काळी मिरी पावडर पण घालतात, पण मी गरम मसाला घालतात. त्याच्यामध्ये आपलं काही सगळं आलं, त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले तर वापरतोच. कांदा घालायचा. कांदा थोडा चांगला लाल झाला पाहिजे, म्हणजे शिजला पाहिजे तो. नाही तर तो कसा राहिला तर दाताखाली ना असा सरसरीत आवाज येतो, तसं नाही पाहिजे. आपण शिजवून घ्यायचं. कांदाही झाला तर आपण एक एक ह्या भाज्या घालून घ्यायचे. टमॅटो घालायचा, मटार घालून घ्यायचं पहिलं, कारण मटार थोडं शिजायला पाहिजे चांगलं. बाकी शिजता पडतं, पण मटारला थोडा वेळ लागतो, म्हणून मी बघा ठेचून पण घेतला होता तो मटार. आता आपलं हे पण थोडं मी घेतलं तेला परतून. तसंच आपल्याला कोबी घ्यायचं आहे, गाजर. आता सर्व आपण हे भाज्या घालून घेऊ. शिमला मिरची, आणि गॅस बघा मी एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे. या भाज्या आपल्याला असं चांगल्या परतून घ्यायच्या. त्या मीठ घालायचं आहे, पण जर हे परतून घेते. मीठ कमीच घालायचं, कारण आपण ते पिठामध्ये पण घातलंय ना. तशीच आता कोथिंबीर पण घालून घेते. आणि आपल्याला आता भाज्या ना ह्या थोड्या शिजल्या पाहिजे, कच्च्या नाही ठेवायच्या. मुलं खायला मागणार नाहीत आणि आपल्याला पण तसं खायला होत नाही. तर मी थोडंसं पाण्याचा हक्का मारून शिजत ठेवणार आहे. गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा. हे बघा चांगले परतले मी. आता ना पाण्याचा हक्का मारते जरा, म्हणजे थोडं आपल्याला चांगलं थोडं शिजू दे. मटार आहे, कोबी आहे, शिजायला पाहिजे थोडंसं. आणि आपल्याला एकदम भाजी सुकी करायची, एकदम पाणी नाही ठेवायचं भाजीमध्ये, कारण मोमोज आपल्याला ते बरोबर होणार नाही, त्याच्यामधून बाहेर येईल. आता हे मी चांगलं शिजू दे. तोपर्यंत चटणीला फोडणी घालून घेऊ आपण. हे शिजू दे. मी आता गॅस पेटवला आहे. आपली चटणी जी केली ती फोडणी घालून घ्यायची आहे. तेलाची फोडणी केली ना की त्याला असं ठसका वगैरे लागत नाही, तिखट असं लागत नाही. त्याला पण थोडंसं आपण हिंग घालून घेऊ. थोडंसं घालायचं, ह्याला जास्त नाही, पण भाजीमध्ये आपण घातलंय. अगदी बघा चिमूटभर. आणि हळद पण घालायची आहे थोडीशी. तापलंय, चटणी घालून घ्यायची.
अगदी छान ही चटणी ना 8 दिवस पण राहू शकते. आपल्याला काय तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, पण खास मोमोजसाठी ही चटणी आहे. पण आपला राहिली तर भाकरी बरोबर पण खाऊ शकतो. अशी जाड वाटली तर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं, आपलं राहिलं होतं मसाला त्यालाच हे करू ते आपलं पाणी घालून देऊ आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची. तसंच आपली भाजी काय बघूया. मस्त त्याचा सुगंध येतोय भाजीचा. भाजी पण झाली आहे, पण थोडीशी मला असं वाटते की सुकायला हवी आहे, कारण ओलसर बघ आहे. आपली भाजी पण मस्त झाली आहे. आता या भाजीचा मी गॅस बंद करते. आता इकडे चटणीला पण उकळ आली आहे. हे बघा चटणी पण आपली मस्त झाली आहे. याचा पण गॅस बंद करते. आता आपल्या मोमोजकडे आपण वळूया. आपला तर पीठ 10 मिनिटं होऊन गेली. पीठ मस्त आहे बघा झालं. आता आपल्याला याचे छोटे छोटे पेढे करायचे. छोटे छोटे हे करून आपल्याला ना पेढ्यासारखे गोळे करायचे. आपण पुऱ्या करतो ना त्याच पद्धतीने करायचं आहे. हे बघा असे करून ठेवायचे गोल. जास्त मोठे नाही करायचे, पण पुरी लाटतो तसंच घ्यायचे. तेवढेच छोटे छोटे, मोठे मोठे नाही जास्त घ्यायचे. हे बघा आता मी सगळे गोळे असे करून घेते. तर आपण चांगलीशी पुरी लाटायची. साईडने ना असं साईडने घ्यायचं, मध्ये एकदम पातळ नाही करायचं. साईडने अशी लाटत जायची. एकदम पातळ पण नाही लाटायची. हे बघा अशी साईडने घ्यायची. आता ही अशी लाटून झाली. त्याच्यामध्ये आपण आता भाजी भरूया. भरपूर भरायची, कंजूसी करायची नाही. आणि हे बघा चीज मी तुम्हाला 2 दाखवले होते, पण 2 कमी पडणार. माझ्या नातवाने आणखी 2 घ्यायला सांगितले. बघा मला सांगतो भरपूर चीज घाल. हे बघा आता ही साईड आहे ना अशी उचलायची आणि हा असा फोल्ड करायचा. आपल्याला कसंही केलं तरी चालतं, आपलं ते खायचंच आहे. पण एक मजा म्हणून आपलं डिझाईन आपल्या मुलांना आवडते. हे बघा असं ना असं फिरवत जायचं. एक अशी थोडंसं ना त्याला मजा म्हणून एक डिझाईन सारखं होतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं ते. असं एवढं झालं का मी ही बाजू आहे ना ह्याला हे आतमध्ये भरायचं आणि याला हे बघा असं दाबायचं, म्हणजे ते उघडलं नाही पाहिजेत. आणि मी आपले हे प्लेट घेतली आहे. आपण मोदक वगैरे उकडतो आळवडी तसंच आहे. याला प्लेटला मी तेल लावून घेतले. तर आपण आता याला असं इथे
ठेवून द्यायचं. आणि ठेवताना कसं बाजूबाजूला म्हणजे असं चिटकून नाही ठेवायचे. तसंच मी तुम्हाला दुसरं दाखवते करून. ते पण असं साईडनीच घ्यायचं, जाड करायचं नाही. आपण करंजीला कसं फोडून करतो तसं करायचं. हे दाबून घ्यायचं. उचलायची, हातावर घ्यायची अशी. आता हे दाबलं गेलंय तर भाजी आपली निघणार नाही. ही बाजू इकडे अशी करायची, ही बाजू इकडे करायची आणि हे चिटकवायचं. हे आपला हा मोमोजचं एक झालं. आता मी याच पद्धतीने सगळं करून घेते. आपण आता मोमोज सगळे तयार केले आहेत. हे माझे उकडीचे आहेत आणि हे तळणीचे आहेत. तर इथे मी पाणी पण गरम करत ठेवलं होतं. तर आपण हे याच्यावरती ठेवून द्यायचं. पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचंय. तसंच इथे मी तळासाठी पण तेल गरम करत ठेवलंय. तर तेल पण माझं तापलंय. गॅस एकदम मी मंद आचेवर केलाय. मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे. तळणीचे पण छान लागतात आणि वाफेवर शिजवता पण ते पण छान लागतात. आपल्याला वाफेवर ठेवले आपण उकडायला, ते 10 मिनिटं लागणार आहेत. 10 मिनिटं आपण वाट बघायची. आणि तळणीचे काही पटकन होतात. हे बघा, हे असे तळून घेते मी संपूर्ण. आता आपण हे वाफेवरचे आपले उकडीचे मोमोज बघूया. 10 मिनिटं झालेली आहेत बघा. मस्त झाले ते बघा, मस्त उकड झाले. आता मी गॅस बंद करते. एक थोडं 2 मिनिटं त्याची वाफ जाऊ दे, मग आपण काढूया. आता आपले मोमोज तयार आहेत. हे तळणीचे आहेत. हे वाफेवर उकडले त्याचे तयार आहेत. तर बघा, तुम्हाला कसे आवडले असेल लाईक करा, शेअर करा. बघा, हे तोडून दाखवते मी. आपली भाजी बघा किती मस्त झालेली आहे. आणि उकडीचे जे आपण केले वाफेवर, त्याचं बघा कशी चमक आलेली आहे. अशी चमक आली पाहिजे. आणि हे ना गरम गरमच खायचे. हे बघा किती सुंदर भाजी पण आपली मस्त टेस्टी आहे. माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा. धन्यवाद.